पण ही गर्दी पाहू शकतो, ही गर्दी आहे सीएसएमटी स्थानकाबाहेरची गर्दी आहे। मोठ्या प्रमाणात आंदोलक सध्या इथे जमा झालेले आहेत। आंदोलकांनी अक्षरशः ठिय्या मांडलेला, त्याचसोबत सामान्य प्रवासी देखील सध्या आपण पाहू शकतोय। सध्या ऑफिसेस सुटण्याची वेळ झालेली आहे। रोजच चर्चगेट आणि सीएसएमटी या महत्त्वाच्या स्थानकांवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते आणि आता याच गर्दीच्या वेळी मराठा आंदोलकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि पोलीस प्रशासनासमोर आता ही गर्दी नियंत्रणात ठेवण्याचं मोठं आव्हान असणार आहे। आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील देण्यात येते। चर्चगेट स्थानकावर खरं तर मुंबईमध्ये आहे तो पाऊस सुरू झालेला आहे आणि आज पावसाचा सहारा घेण्यासाठी सध्या चर्चगेट स्थानकांवर आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये मराठी बांधवांची आहे ती गर्दी झालेली पाहायला मिळते। आपण इथे दृश्य बघतो, ही चर्चगेट स्थानकावरची सध्याची ही दृश्य आहेत। मोठ्या संख्येने आहे ते मराठा बांधव आहेत ते सर्व या चर्चगेट स्थानकांवर आहे ते दाखल झालेले आहेत। कारण की सकाळपासून जर आपण बघितलं असं तर आझाद मैदान सीएसटी या परिसरामध्ये खरं तर हे मोठ्या संख्येने मराठा बांधव होते। मात्र आता मुंबईमध्ये खरं तर हा पाऊस सुरू झाला आणि या पावसानंतर चर्चगेटच्या स्थानकामध्ये देखील आहे ते मोठ्या संख्येने ही गर्दी केलेली पाहायला मिळते। पावसापासून कुठेतरी बचाव करण्यासाठी हे मराठा बांधव आहेत ते सर्व चर्चगेटच्या परिसरामध्ये आहे ते मोठ्या संख्येने दाखल झाले। एक मराठा लाख मराठा अशा पद्धतीच्या घोषणा देखील आहेत ते या ठिकाणी होताना मला होतात आणि मोठ्या संख्येने हे सगळे मराठा बांधव आता चर्चगेट स्थानकावर दाखल झालेले आहेत। मराठा आरक्षणासाठी आपण पाहिलं, मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि या पावसापासून वाचण्यासाठीच आसरा घेण्यासाठी मराठा आंदोलक काही प्रमाणात या स्टेशन्सवर जमा झालेले आहेत। चर्चगेट स्टेशनवरची ही गर्दी सध्या आपण पाहू शकतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।